हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत थिअरी ऑफ स्ट्रक्चर. थिअरी ऑफ स्ट्रक्चर मध्ये बाळांनो आपण युनिट नंबर 1 पाहतोय, स्लोप अँड डिफ्लेक्शन. तर स्लोप अँड डिफ्लेक्शन मध्ये मागील लेक्चर मध्ये आपण डबल इंटिग्रेशन मेथड आणि त्यानंतर बाउंड्री कंडिशन्स पाहिल्या होत्या. आजच्या लेक्चर मध्ये आपण डबल इंटिग्रेशन मेथडने फाइंड आउट केलेले काही फॉर्म्युले आहेत, काही स्टँडर्ड केसेस करतात, ते फॉर्म्युले पाहणार आहोत. मग तुम्ही म्हणाल सर काय फॉर्म्युले आहेत नेमके, तर इकडे बघा काय बघा कोणकोणत्या स्टँडर्ड केसेस आहेत. डबल इंटिग्रेशन मेथडच आहे स्लोप अँड डिफ्लेक्शन फाइंड आउट करण्याकरता, बट सम स्टँडर्ड केसेस. आपल्याला डबल इंटिग्रेशन मेथडच्या मदतीने स्लोप डिफ्लेक्शन काढायचंय, पण काही स्टँडर्ड केसेस आहेत ज्यामध्ये डबल इंटिग्रेशन मेथडच्या मदतीने फॉर्म्युले डेव्हलप केले गेले आणि त्या फॉर्म्युल्याचा यूज करून आपल्याला प्रॉब्लेम सोडवायचे ते इथे. पण त्या स्टँडर्ड केसेस नेमक्या कोणत्या, तर या 8 प्रकारच्या स्टँडर्ड केसेस आहेत. यातल्या फक्त 6 स्टँडर्ड केसेस अशा ज्याच्यावर आपल्याला प्रॉब्लेम्स आहेत. चला मग काय काय स्टँडर्ड केस आहे. सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड ऍट मिड स्पॅन. सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे, सेंट्रल लोड आहे, मिड स्पॅनला लोड आहे. सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ फुल यूडीएल. सिम्प्लाय सपोर्टेड बीम ऑल ओव्हर यूडीएल, ऑल ओव्हर यूडीएल. सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ इसेंट्रिक पॉइंट लोड. सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे, फक्त जो पॉइंट लोड आहे तो सेंटरला नाही, सेंटर सोडून दुसरीकडे, त्याला म्हणतात इसेंट्रिक पॉइंट लोड. कॅन्टिलिव्हर विथ कॉन्सन्ट्रेटेड लोड ऍट फ्री एंड. कॅन्टिलिव्हर बीम आहे पण लोड कुठे आहे, फ्री एंडला. परत कॅन्टिलिव्हर बीम विथ ओव्हर यूडीएल ओव्हर एंटायर स्पॅन. कॅन्टिलिव्हर बीम आहे पण ऑल ओव्हर स्पॅन वर यूडीएल आहे. कॅन्टिलिव्हर बीम विथ पॉइंट लोड ऍट अ डिस्टन्स फ्रॉम L1 फ्रॉम द फिक्स एंड. फिक्स एंड पासून L1 एवढ्या डिस्टन्स वर पॉइंट लोड आहे. कॅन्टिलिव्हर बीम यूडीएल आहे पण फक्त स्पॅनच्या काही भागात, आणि कॅन्टिलिव्हर बीम आहे यूडीएल आहे पण स्पॅनच्या फ्री एंडच्या साईडला. हे जे शेवटच्या 2 केसेस याच्यावर आपल्याला एक काही प्रॉब्लेम नाहीये, एक सुद्धा प्रॉब्लेम नाही. याच्या पहिल्या 6 केसेस आहेत, याचे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे कारण त्यावर प्रॉब्लेम्स आहेत. चला आपण त्याचे फॉर्म्युले लिहूयात. चला केस नंबर 1. केस नंबर 1 प्लीज लिहून घ्या बाळांनो माझ्या बरोबरच. बघा, सिम्प्लाय सपोर्टेड बीम, सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ पॉइंट लोड at mid span. Point load at mid span. Point load at mid span. सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे आणि सेंटरला पॉइंट लोड आहे, याचे प्रॉब्लेम्स आपण पाहतोय. इकडे बघा मुलांनो, हा झाला बीम. बीम म्हणजे हा झाला सिम्प्लाय सपोर्टेड बीम बरं का, सिम्प्लाय सपोर्टेड बीम. आणि सेंटरला आहे पॉइंट लोड W, A आणि B. हा कसा बेंड होईल, हे बघा या शेप मध्ये बेंड होईल. या ठिकाणी तुमचा मॅक्सिमम डिफ्लेक्शन असणार आहे, या साईडला मॅक्सिमम स्लोप असणार आहे, या साईडला मॅक्सिमम स्लोप मध्ये मॅक्सिमम डिफ्लेक्शन. आता याचे फॉर्म्युले आपल्याला पाहिजे. अगोदर फिगर ड्रॉ करून घ्या पटकन. तर बाळांनो या पद्धतीने, चला मग तुम्ही फिगर ड्रॉ केली असेल तर यामध्ये बाळांनो थिटा ए म्हणजे या साईडचा थिटा ए, या साईडचा थिटा बी. आता दोन्ही साईडला सिंपल सपोर्ट आहे आणि सेंटरला पॉइंट लोड आहे, तर थिटा ए आणि थिटा बी म्हणजे स्लोप ऍट एंड ए अँड एंड बी आर सिमिलर. आणि फॉर्म्युला आहे WL²/16EI. दिस इज द फॉर्म्युला फॉर स्लोप ऍट बोथ एंड्स. ठीक आहे, हा झाला स्लोप ऍट ए, स्लोप ऍट बी, WL²/16EI. आणि वाय मॅक्स, ओके, या पॉइंटला मी सेंटर पॉइंटला सी म्हणतो, याला वाय सी पण म्हणता येईल. सर सेंटरला पॉइंट लोड असेल किंवा ऑल ओव्हर यूडीएल असेल तर सेंटरला मॅक्सिमम डिफ्लेक्शन असतं, म्हणून वाय सी म्हणजेच वाय मॅक्स. त्याचा फॉर्म्युला घ्या WL³ मायनस WL³ 48EI, WL³/48EI. मायनस साईन काय सांगतं रे बाळांनो, मायनस साईन सांगतं की तुमचं जे बीमचं डिफ्लेक्शन झालेलं आहे ते डाऊनवर्ड साईडला झालंय. डिफ्लेक्शन इज डाऊनवर्ड साईड, म्हणून इथं मायनस साईन आलेलं आहे. आणि स्लोप हा तुमचा रेग्युलर आहे, त्या ठिकाणी स्लोप येतो रेडियन मध्ये म्हणजे अँगल मध्ये, आणि वाय मॅक्स येतो. हे 2 फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे. सिम्प्लाय सपोर्टेड बीम, सेंटरला पॉइंट लोड. चला याचा स्क्रीनशॉट मारून घ्या मुलांनो.
ठीक आहे, चला बाळांनो, झाला असेल तुमचं. घ्या केस नंबर 2 घ्या. ओके, केस नंबर 2. केस नंबर 2. आता सिम्प्लाय सपोर्टेड बीम आहे, बट ऑल ओव्हर यूडीएल. आता काय बाळांनो, ऑल ओव्हर यूडीएल. सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ ऑल ओव्हर यूडीएल. ऑल ओव्हर यूडीएल म्हणजे संपूर्ण स्पॅनवर यूडीएल असतो, तेव्हा काय फॉर्म्युले येतात. हे बघा, ऑल ओव्हर यूडीएल जर बोललो तर या ठिकाणी सगळ्या स्पॅनवर असा यूडीएल शो करावा लागेल. हा यूडीएल आहे डब्ल्यू किलो न्यूटन पर मीटर. ठीक आहे, या ठिकाणी पॉइंट घेतो सेंटरला सी. सेंटरला पॉइंट घेतला सी. या ठिकाणी स्लोप ॲट ए, या ठिकाणी स्लोप ॲट बी. ठीक आहे, आता याचे फॉर्म्युले पाहिजे. पटकन फिगर ड्रॉ करून घ्या केस नंबर 2 ची. चला, आता या ठिकाणी थिटा ए आणि थिटा बी पण सिमिलर असतो, म्हणजे स्लोप ॲट एंड ए आणि एंड बी दोन्ही पण सिमिलर असतं या केसमध्ये सुद्धा. फॉर्म्युला आहे WL³ अपॉन 24 EI. WL³ अपॉन 24 EI. ठीक आहे, 24 EI. ओके, रेडियन मध्ये येतं बरं का बाळांनो, हे सगळं रेडियन्स मध्येच येतो. ऑलवेज स्लोप हा रेडियन मध्येच येणार फॉर्म्युला यूज केल्यावर. त्यानंतर डिफ्लेक्शन. डिफ्लेक्शन मॅक्सिमम होणार सेंटरलाच, म्हणून YC लाच Y मॅक्स असं आपण म्हणू शकतो. फॉर्म्युला घ्या -5 अपॉन 384 WL⁴ अपॉन EI. ओके, अगेन निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतं की डाऊनवर्ड साइडला तुमचं डिफ्लेक्शन होतंय बीमचं. मग बीमचं डिफ्लेक्शन डाऊनवर्ड साइडला होतं म्हणून मायनस साइन. ऍक्च्युली इथं मायनस साइन दिलं काय नाही दिलं काय सिमिलर आहे, त्यामुळे इथं मायनस साइन नाही दिलं, कारण अँगल नेवर बी निगेटिव्ह. अँगल कधी निगेटिव्ह नसतो, म्हणून इथं मायनस साइन दिलं काय नाही दिलं काय फरक पडत नाही. पण इथं मायनस साइन द्यावं लागेल, कारण हे डिस्टन्स आहे. डिस्टन्स डाऊनवर्ड साइडला असलं की निगेटिव्ह असतं, अपवर्ड साइडला असलं तर पॉझिटिव्ह असतं. म्हणून मग हे फॉर्म्युले बाळांनो, सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ ऑल ओव्हर यूडीएल फॉर स्लोप अँड डिफ्लेक्शन. या फॉर्म्युल्याचं डेरिव्हेशन तुम्हाला सिलेबसला नाही. ठीक आहे, त्यामुळे मुलांनो फक्त फॉर्म्युले लर्न करायचे आपल्याला. या लिहून, याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन. चला मग बाळांनो, तर आपण बाळांनो पहिली केस पाहिली होती सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ सेंटर पॉइंट लोड, त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट पाहिला. त्यानंतर सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ ऑल ओव्हर यूडीएल, तोही फॉर्म्युले आपण पाहिले, त्याचाही स्क्रीनशॉट घेतला. आता नेक्स्ट केस नंबर 3 पाहतोय बाळांनो आपण. केस नंबर 3. ठीक आहे, आता यामध्ये आपण काय पाहणार आहोत माहितीये, सिम्प्लाय सपोर्टेड बीम, सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ इसेंट्रिक पॉइंट लोड, विथ इसेंट्रिक पॉइंट लोड. चला मग सिम्प्लाय सपोर्टेड बीम विथ इसेंट्रिक पॉइंट लोड पाहूया. हा झाला बाळांनो सिम्प्लाय सपोर्ट, म्हणजे सिंपल सपोर्ट, सिम्प्लाय सपोर्टेड बीम. इकडे ए, इकडे बी. आता इसेंट्रिक पॉइंट लोड म्हणजे असा पॉइंट लोड जो सेंटरला नाही. मग या पद्धतीने होईल का रे बाळांनो, या पद्धतीने होईल पहा. ठीक आहे, आता यामध्ये काय होईल मुलांनो, असं ज्यावेळी येतं त्यावेळी मॅक्सिमम डिफ्लेक्शन या ठिकाणी येईल पहा, वाय मॅक्स. ठीक आहे, आता इथून एवढं डिस्टन्सला आपण म्हणूया एल, किंवा इथून तर इथपर्यंतचे जे डिस्टन्स आहे याला आपण म्हणूया बाळांनो एल. ठीक आहे, तसं याचे प्रॉब्लेम जास्त येत नाही बरं का मुलांनो, पण तरी पण माहित असलं पाहिजे म्हणून घ्या. ठीक आहे, या भागाला आपण म्हणूया ए, एल म्हणण्यापेक्षा ए म्हणा, म्हणजे फॉर्म्युले थोडे लक्षात राहतील. या पार्टला म्हणूया बी. ठीक आहे, आणि टोटल स्पॅनला म्हणूया एल. ओके,
मग टोटल स्पॅन किती आहे एल चा. ज्या नंतर लक्षात ठेवा ज्या ठिकाणी लोड आहे पॉइंट लोड त्याच्या लेफ्ट हँड साईडचा पार्ट ए म्हणा, राईट हँड साईडचा स्पॅन बी म्हणा. ठीक आहे. आणि लोड आहे बाळांनो डब्ल्यू. लोड काय आहे डब्ल्यू. मग चला बाळांनो पाहूयात आता इथं प्रॉब्लेम. आता लक्षात ठेवा या साईडला असणारे थिटा ए आणि या साईडला असणारे बाळांनो थिटा बी. आता दोन्ही साईडला सेंटरला पॉइंट लोड नसल्यामुळं थिटा ए आणि थिटा बी दोन्ही वेगवेगळ्या असतील बरं का. त्याचा फॉर्म्युला मी या ठिकाणी देतोय. थिटा ए चा फॉर्म्युला घ्या मायनस डब्ल्यू ए बी ए प्लस 2b मायनस डब्ल्यू ए बी अपॉन ए प्लस 2b 6 टाइम्स EIL. ठीक आहे. आणि थिटा बी चा फॉर्म्युला घ्या डब्ल्यू ए बी अपॉन 6 टाइम्स EIL. 6 टाइम्स EIL सिमिलरच आहे फक्त इथं ए प्लस 2b आहे या ठिकाणी 2a प्लस बी आहे. एवढाच काय तो डिफरन्स. ठीक आहे. याला मायनस प्लस घेतलं तरी चालेल नाही तर याला साइन नाही घेतलं तरी चालेल. ठीक आहे. या ठिकाणी बाळांनो थिटा ए चा फॉर्म्युला मिळाला, थिटा बी चा फॉर्म्युला मिळाला. या केसमध्ये थिटा ए थिटा बी हा डिफरंट आहे. का बरं थिटा ए आणि थिटा बी डिफरंट आहे? कारण तुमचा जो लोड आहे तो इसेंट्रिक लोड आहे. ओके. इसेंट्रिक लोड असल्या कारणाने या ठिकाणी तो वेगवेगळा आहे. ओके. चला झालं का लिहून बाळांनो? घ्या लिहून. आता आपल्याला पाहायचंय वाय मॅक्सचा फॉर्म्युला. चला वाय सी लक्षात ठेवा ज्या ठिकाणी फोर्स लोड अप्लाय केलेला आहे बीमवर, ज्या ठिकाणी लोड अप्लाय केला त्या पॉइंटला जर मी सी म्हटलो तिथं वाय सी आहे आणि वाय मॅक्स दुसऱ्या बाजूला येतो बरं का. या ठिकाणी जिथं लोड आहे त्याच्या खाली वाय सी आहे म्हणजेच काय डिफ्लेक्शन ऍट पॉइंट सी आणि वाय मॅक्स हा थोडा दुसरीकडे येत असतो. मग वाय सी चा आणि वाय मॅक्स चा फॉर्म्युला हा डिफरंट आहे बरं का. दोघांना मिक्स करू नका. वाय सी वाय मॅक्स चा फॉर्म्युला मी लिहून देतोय घ्या लिहून. वाय सी चा फॉर्म्युला आहे मायनस डब्ल्यू ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन 3EIL आणि वाय मॅक्स चा फॉर्म्युला आहे मायनस डब्ल्यू बी अपॉन 3EIL ब्रॅकेट मध्ये एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 3 देन ब्रॅकेट रेस टू 3/2 ब्रॅकेट रेस टू 3/2. ओके. अशा पद्धतीने बाळांनो हे 4 फॉर्म्युले तुम्हाला लर्न करायचे जेव्हा इसेंट्रिक पॉइंट लोड येईल. ओके. बघा बरं का काय काय. परत एकदा सांगतो सिंप्लाय सपोर्टेड बीम आहे इसेंट्रिक पॉइंट लोड आहे. ठीक आहे. इसेंट्रिक पॉइंट लोड म्हणजे असा पॉइंट लोड जो सेंटरला नाही. मग या साईडला थिटा एन थिटा बी डिफरंट राहील कारण सिमेट्रिक लोडिंग नाही. मग थिटा एन थिटा बीचा सेपरेट फॉर्म्युला या ठिकाणी आपण पाहिला डब्ल्यू ए बी अपॉन 6EIL सेम आहे फक्त इथं ए प्लस 2b नाही तर 2a प्लस बी एवढाच काय तो डिफरन्स. त्यानंतर ज्या ठिकाणी लोड अप्लाय केला त्या पॉइंटला सी म्हटलं तर डिफ्लेक्शन ऍट सी आणि मॅक्सिमम डिफ्लेक्शन बीमचं हे वेगवेगळ्या ठिकाणी असणार आहे. या अगोदर वाय सी वाय मॅक्स सेम होता. मग वाय सी या फॉर्म्युल्याने मायनस डब्ल्यू ए स्क्वेअर बी स्क्वेअर अपॉन 3EIL आणि वाय मॅक्स येईल मायनस डब्ल्यू बी अपॉन 3EIL ब्रॅकेट मध्ये एल स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन 3 ब्रॅकेट रेस टू 3/2. या फॉर्म्युलांच्या मदतीने इसेंट्रिक पॉइंट लोड आला की तुम्ही स्लोप अँड डिफ्लेक्शन काढू शकता ऍट रिस्पेक्टिव्ह पोझिशन. ठीक आहे. तर आपण सिंप्लाय सपोर्टेडच्या 3 केसेस पाहिल्यात बाळांनो. आता कॅन्टिलिव्हर बीमच्या 3 केसेस आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू. त्या अगोदर हा स्क्रीनशॉट घ्या. आज इथे आपण थांबतोय. भेटूयात नेक्स्ट लेक्चरला कॅन्टिलिव्हर बीमच्या स्लोप डिफ्लेक्शनच्या फॉर्म्युला बरोबर. ओके. बाय स्टुडंट्स.